नमस्कार मंडळी, आज आमचा किटी ग्रुपमधल्या एका मैत्रिणीचा बड्डे आहे आणि आम्ही सर्व किटी ग्रुपमधल्या मैत्रिणी तिला विश करण्यासाठी आणि तिची बड्डे पार्टी सेलिब्रेशन करण्यासाठी आज तिच्या घरी आलेलो आहोत। आमच्या पूर्ण ग्रुप मिळून आम्ही तिच्यासाठी एक छान असा केक आणलेला आहे आणि तिच्या मुलांनी देखील तिच्यासाठी छान आणि सुंदर असा केक आणलेला आहे। आता आम्ही तिला आधी ऑक्शन करून घेणार आहोत आणि त्यानंतर मग केक कटिंग करणार आहोत। या आमच्या सर्व किटी ग्रुपमधल्या मेंबर आहेत, सर्व आमच्या मैत्रिणी आहेत, त्या सर्व आवर्जून सोनालीच्या बड्डेसाठी आलेल्या आहेत। आज सोनालीच्या बड्डेसाठी तिच्या मिस्टरांनी देखील सुट्टी घेतलेली आहे आणि हा आहे तिचा परिवार। आणि आता आम्ही सर्वात आधी तिला ऑक्शन करून घेणार आहोत। 5 सुवासिनी मिळून आम्ही सोनालीचा ऑक्शन करून घेतलेला आहे। आम्ही तिची पूजा करून झाल्यानंतर तिच्या मुलीने देखील तिची वाली हळद कुंकू लावून पूजा केली आणि तिला पेढे भरवले। आजचा दिवस सोनालीसाठी खूपच स्पेशल आहे आणि आमच्यासाठीही खूपच खास आहे, कारण की आज आम्ही तिच्या बड्डे पार्टीसाठी तिच्या घरी आलेलो आहोत। सोनालीचा स्वभाव खूपच मनमिळावा आहे आणि तिचा चेहरा नेहमी हसराच असतो। आज आम्ही तिला सरप्राईज देण्यासाठी सर्व मैत्रिणी तिच्या घरी बड्डे विश करायला गेलो होतो आणि फक्त तिच्या मुलीला आम्ही सांगून ठेवलं होतं की आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तुझ्या मम्मीला बड्डे विश करण्यासाठी येणार आहोत। तिच्या मुलीने बड्डेची सर्व तयारी केलेली होती आणि आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिचं ऑक्शन करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता बड्डे गर्ल केक कटिंग करणार आहे। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनाली, हॅपी बर्थडे टू यू। बड्डे गर्लनी बड्डेचा केक कटिंग करून झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून तिला छान असा केक भरवलेला आहे। सोनालीला खूपच आनंद झाला होता की आज आमच्या किटी ग्रुपमधील सर्व मैत्रिणी तिला बड्डे विश करण्यासाठी तिच्या घरी आलेल्या होत्या। आपल्या बड्डेसाठी जर सर्व मैत्रिणी आपल्या घरी आल्या तर तो आनंद काही वेगळाच असतो। केक कटिंग करून झालेला आहे, सर्वांनी सोनालीला छान असा केक भरवलेला आहे आणि केक खाऊन झाल्यानंतर सोनालीच्या मुलीने आणि तिच्या मिस्टरांनी आमच्या सर्व मैत्रिणींसाठी समोसे आणले होते आणि वेफर्स देखील आणलेले होते। सोनालीच्या मुलीने आम्हा सर्वांना केक, समोसा आणि वेफर्स सर्वांना खायला दिले आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून आम्ही नाश्ता वगैरे केला आणि केक खाऊन झाल्यानंतर मग आम्ही सोनालीसोबत छान छान असे फोटो क्लिक केले आणि खूप साऱ्या गप्पा केल्या। आम्ही सर्व मैत्रिणी मिळून सोनालीला वाढदिवसाच्या प्रेमरूपी शुभेच्छा दिलेल्या आहेत। अशा प्रकारे आम्ही सोनालीचा वाढदिवस साजरा केलेला आहे।